नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा.टी लर्नर आणि एक्सा स्टडीच्या सप्टेंबर महिन्याच्या संपूर्ण दिनविषयाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय ठाकरे तुमचे स्वागत करतो। या आधीचे दिनविषयाचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसाल तर वर आय बटनमध्ये ते तुम्हाला मिळून जातील। आपण पूर्ण जवळजवळ सर्वच महिन्याचे दिनविषयाचे व्हिडिओ बनवलेले आहे। तर चला आजचा व्हिडिओ सुरू करू। हा व्हिडिओ आपण maha.tlearner.com या वेबसाईटवरून रेकॉर्ड करत आहोत। याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर सर्वात पहिले 1 सप्टेंबरचे दिनविशेष। तर 1 सप्टेंबरला अलिप्त राष्ट्रवादी दिन म्हणून साजरा केला जातो। त्याचसोबत 1 सप्टेंबर 1961ला NCERT म्हणजेच नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग या संस्थेची स्थापना करण्यात आली होती। या संस्थेला मराठीत राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद असे सुद्धा म्हटले जाते। त्यानंतर 2 सप्टेंबरचे दिनविशेष। 2 सप्टेंबरला नारळ दिवस असतो। त्याचसोबत 2 सप्टेंबरला भारतात अंतरिम सरकारची स्थापना करण्यात आली होती 2 सप्टेंबर 1946ला। त्यानंतर 4 सप्टेंबरचे दिनविशेष। 4 सप्टेंबरला दादाभाई नौरोजी यांची जयंती असते। तर दादाभाई नौरोजी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825ला झाला आणि 30 जून 1917ला त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर 5 सप्टेंबरचे दिनविशेष। तर 5 सप्टेंबरला राष्ट्रीय शिक्षक दिन असतो। त्याचसोबत 5 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय दान दिवससुद्धा असतो। त्याचसोबत 5 सप्टेंबरला सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती असते। तर सर्वपल्ली राधाकृष्ण हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते। त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888ला झालेला। त्यानंतर 7 सप्टेंबरचे दिनविशेष। तर 7 सप्टेंबरला क्षमा दिन म्हणून साजरा केला जातो। त्यानंतर 8 सप्टेंबरला जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो। त्याचसोबत 8 सप्टेंबरलाच जागतिक शारीरिक उपचार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो। त्यानंतर 9 सप्टेंबरचे दिनविशेष। 9 सप्टेंबरला हुतात्मा शिरीष कुमार यांचा स्मृती दिवस असतो। तर हुतात्मा शिरीष कुमार यांचा जन्म आणि त्यांचा शहीद दिवससुद्धा आपण इथं दिलेला आहे। त्यासोबत आपण इथं काही पुस्तकांची नावं पण दिलेली आहे। हे पुस्तकं तुम्ही आयुष्यात एकदा तरी नक्की वाचा, जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षा देण्याकरता खूप याचा उपयोग होईल। 10 सप्टेंबरचे दिनविशेष। 10 सप्टेंबरला जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून साजरा केला जातो। त्यानंतर 14 सप्टेंबरला हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो। 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्यात आली, म्हणून आपण 14 सप्टेंबरला हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो। त्यानंतर 15 सप्टेंबरचे दिनविशेष। 15 सप्टेंबरला सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती असते। तर सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861ला येतो आणि त्यांचा मृत्यू 12 एप्रिल 1962ला झालेला। त्याचसोबत 15 सप्टेंबरलाच राष्ट्रीय अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो, किंवा आपण त्याला राष्ट्रीय इंजिनियर डे म्हणून सुद्धा साजरा करतो। अभियंता म्हणजेच इंजिनियर। तर सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे भारताचे पहिले इंजिनियर होते, म्हणून आपण तो दिवस त्या दिवशी त्यांच्या जन्माच्या दिवशी साजरा करतो। त्यानंतर 15 सप्टेंबरलाच भारतात दूरदर्शनची सुरुवात करण्यात आली होती 15 सप्टेंबर 1959ला। त्याचसोबत 15 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो। त्याचसोबत 15 सप्टेंबरला जागतिक लिम्फोमा जागृती दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो। त्यानंतर 16 सप्टेंबरचे दिनविशेष। 16 सप्टेंबरला जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो। त्यानंतर 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो। त्यानंतर 21 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय शांती दिवस म्हणून साजरा केला जातो। त्याचसोबत 21 सप्टेंबरला जागतिक अल्झायमर्स दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो। त्यानंतर 22 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय गुलाब दिन म्हणून साजरा केला जातो। 22 सप्टेंबरला कर्करोग आजारी कल्याण दिन म्हणून साजरा केला जातो। त्यानंतर 24 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो। त्याचसोबत 24 सप्टेंबरला महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती 24 सप्टेंबर 1873 रोजी। त्यानंतर 25 सप्टेंबरचे दिनविशेष। 25 सप्टेंबरला राष्ट्रीय न्याय दिन म्हणून साजरा केला जातो। त्याचसोबत 25 सप्टेंबरला जागतिक फार्मासिस्ट दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो। त्यानंतर 26 सप्टेंबरला जागतिक मूकबधीर दिन म्हणून साजरा केला जातो। त्यानंतर 27 सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो। 27 सप्टेंबर 1980 पासून आपण हा पर्यटन दिन साजरा करतो। त्यानंतर 28 सप्टेंबरला जागतिक रेबीज दिन म्हणून साजरा केला जातो।
त्याचसोबत 28 सप्टेंबरलाच आंतरराष्ट्रीय माहिती जाणून घेण्याचा हक्क दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. त्याचसोबत 28 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. त्यानंतर 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 30 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचसोबत जागतिक सागरी दिन म्हणून सुद्धा 30 सप्टेंबरला साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले सप्टेंबर महिन्याचे महत्त्वाचे दिनविशेष. त्याचसोबत आपण इथं ऑगस्ट, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या सर्व महिन्याचे दिनविशेष दिलेले आहे. इतरही महिन्याचे सगळे दिनविशेष दिलेले आहे, ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तुम्हाला लिंकवर क्लिक करायचं आणि सरळ इथे यायचं आहे. हे जर पोस्ट तुम्हाला आवडले तुम्ही आम्हाला इथं 5 स्टारसुद्धा देऊ शकता. त्याचसोबत व्हिडिओला लाईक करू शकता आणि इथं तुम्हाला खूप सारी अशी माहिती भेटेल जे तुम्हाला कुठलीही परीक्षा पास करण्यास मदत करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, मित्रांशी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो विद्यार्थी मित्रांनो, बेल आयकॉनसुद्धा दाबून द्या, जेणेकरून येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळत राहील. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.